बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि या गुन्ह्यामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या तिघांना अटक झाली. तरी सुद्धा कृष्णा आंधळे हा आरोपी अजून फरार आहे. पवनचक्कीच्या खंडणी प्रकारात मंत्री धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळ असलेला त्यांचा कार्यकर्ता वाल्मिक कराड याला देखील अटक झालेली. खंडणीच्याच प्रकरणामुळे संतोष देशमुख यांचा खून झाला अशी चर्चा आहे. संतोष देशमुख हे काही सामान्य व्यक्ती नव्हते. मसाजोग गावचे विकासासाठी झटणारे ते सरपंच होते. गावाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून तळमळीनं झटणारं हे नेतृत्व होतं. ते कशा पद्धतीनं संपवलंय आपण सगळेजण जाणतो. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची हत्या केल्यानं अख्खा महाराष्ट्र त्याविषयी हळहळ व्यक्त करतोय. आणि आता CIDच्या तपासात संतोष देशमुख यांना कसं मारलं, कशानं मारलं या संबंधी ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या सर्वसामान्य माणसाचा थरकाप उडवणार आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हे प्रचंड गंभीर आहे आणि त्यासोबत आणखी एक गोष्ट अतिशय गंभीर घडतीये, त्याविषयीच आपण आता या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आपण फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. मंडळी, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच व्हायला पाहिजे. अगदी त्यापेक्षाही काही कठोर शिक्षा देता येत असेल तर ती पण द्यायला हवी. कारण ही हत्या एका संतोष देशमुख व्यक्तीची हत्या नाही. असं मी का म्हणतोय त्याची काही कारणं आहेत. कारण संतोष देशमुख ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ते गावचे सरपंच होते आणि गावाच्या विकासाचा ध्यास घेतलेले सरपंच होते. पाणी फाउंडेशन असेल किंवा इतर अनेक संस्था आहेत, सरकार आहे, सरकारच्या योजना आहेत आणि विविध माध्यमातून त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करून गावाचा सर्वांगीण विकास साधण्याचं स्वप्न उराशी बाळगून संतोष देशमुख काम करीत होते. दुसरं म्हणजे सध्या ग्राम विकासाच्या माध्यमातून जी काही कामं सुरू आहेत, विविध प्रकल्प गावखेड्यांमध्ये होतात, विविध ठिकाणच्या MIDC आहेत आणि त्या MIDCतल्या उद्योगांकडे हप्ते मागणाऱ्या, खंडणी मागणाऱ्या ह्या टोळ्या आजूबाजूच्या तिथं गावांमध्ये सक्रिय आहेत. याला तुम्ही हप्ते म्हणा किंवा खंडणी म्हणा, हे प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहेत आणि बहुतांशी हे काळे उद्योग करणाऱ्या लोकांना राजकीय वरदहस्त मिळत असल्यानं त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यामुळं उद्योजकही त्याविषयी फारसं उघडपणे बोलत नाही. अगदी अतिच त्रास व्हायला लागला तर एक एक करून उद्योग जे आहेत ते महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात जाताना आपल्याला दिसतात आणि त्याच्या बातम्या ज्या आहेत आपण बघतोय, वाचतोय. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण अतिशय महत्त्वाचं ठरतं. ग्रामविकास मंत्रालयाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रामध्ये 27,951 ग्रामपंचायती आहेत. सक्षम, स्वयंपूर्ण आणि विकसित खेड्यांचं स्वप्न जर सत्यात उतरवायचं असेल तर ही बोकाळलेली खंडणी गँग नेस्तनाबूद करावी लागेल आणि हे काम सरकारलाच करावं लागेल. फक्त बोलून घोषणा करून हे होणार नाही. त्यासाठी ॲक्शन मोडवरच यावं लागेल. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई होण्यासाठी उशीर होतो. आरोपींना तत्काळ जेरबंद करण्यामध्ये पोलीस अपयशी ठरतात आणि त्यामुळे ते टीकेचे धनी ठरतात. मंत्री धनंजय मुंडे यांचा अगदी निकटवर्ती वाल्मिक कराड हा पवनचक्कीच्या खंडणी प्रकरणात आरोपी आहे. वाल्मिक कराड हा पोलिसांना सापडत नव्हता आणि तो स्वतःच नंतर पोलिसांना शरण येतो. आता संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आरोपात अटकेत असलेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि फरार असलेला कृष्णा आंधळे हे वाल्मिक कराडचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळंच विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार केली. धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडशी असलेली जवळीक नाकारलेली नाही, परंतु संबंधित खंडणी आणि हत्या प्रकरणाशी आपला काडीचाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असं देखील म्हटलेलं आहे. आता हे प्रकरण केवळ खून व खंडणी इथपर्यंत मर्यादित नाही. एवढ्याच परिप्रेक्ष्यामध्ये आपण त्याला बघायला नकोय. कारण याला आता जातीचा रंग दिला जातो. वंजारी व मराठा समाजातले काही अस्तनीतले जे साप आहेत त्यामध्ये यशस्वी ठरतात. जातीचा रंग देऊन आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न या लोकांकडून होतोय. हे अस्तनीतले जे साप आहेत ते ठेचले पाहिजेत. पण कुणी ठेचायचे हा खरा प्रश्न आहे. त्यासाठी पुढाकार कुणी घ्यायचा? संतोष देशमुख यांच्या हत्येमधील गुन्हेगारांचं समर्थन करणारे रील्स
सोशल मीडियावर प्रसिद्ध होत आहेत. हे रील्स प्रसिद्ध करणारे बोटावर मोजण्या इतपत जरी असले तरी त्यामुळं अख्खा वंजारी समाज हा टार्गेट होताना दिसतोय. जसं वंजारी समाजात काही अस्तनीतले साप आहेत ना, तसेच ते मराठा समाजात सुद्धा आहेत. या दोन्ही बाजूकडील भांडगुळांकडून सोशल मीडियावर विखार पसरवला जातोय. खरं म्हणजे गुन्हेगार कोणत्याही जातीचा वा धर्माचा असो, त्याचं समर्थन होऊच शकत नाही आणि कुणी तसं समर्थन देखील करता कामा नये. वंजारी समाजानेही संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल हळहळ व्यक्त केली. वंजारी व मराठा हे दोन्ही समाज शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेले समाज आहेत. त्यामुळं दोन्ही समाजातल्या चालीरीती असतील, परंपरा असतील, या बहुतांशी एकसारख्याच आहेत. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा समाज आज एकमेकांकडे द्वेषाच्या नजरेतून पाहायला लागलाय. याला कारणीभूत फक्त हे वाचाळवीर आहेत आणि या वाचाळवीरांच्या सोबतीला या सोशल मीडियावर फेक अकाउंट उघडून गरळ ओकणारे दोन्ही समाजातले काही नराधम आहेत. हे सर्व संतोष देशमुख यांच्या हत्येनंतरच सुरू आहे असं नाही आणि हे केवळ वंजारी आणि मराठा समाजापुरतं मर्यादित नाही. सोशल मीडियावर फेक अकाउंटच्या माध्यमातून सर्वच समाजातल्या समाजमान्य व्यक्तींच्या बाबतीमध्ये घाणेरड्या कमेंट करून वातावरण बिघडवण्याचं काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. 2019च्या निवडणुकीपासून त्याचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं दिसतं. 2024च्या लोकसभा निवडणुकीत तर या प्रकारानं हिमनगाचं टोक गाठलं. विधानसभेच्या निवडणुकीतही तेच दिसलं आणि आताही तेच सुरू आहे. मला नेहमी पडत असलेला हा प्रश्न आहे की संपूर्ण समाजाचं सामाजिक व सांस्कृतिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या या अस्तनीतल्या सापांना ठेचून का काढत नाही सरकार? मी सरकार असं म्हटलं कारण समाजाचं, त्या राज्याचं, त्या देशाचं सामाजिक स्वास्थ्य टिकवण्याचं काम हे सरकारचं आहे, पोलीस प्रशासनाचं आहे. किती दिवस हे चालू द्यायचं? पोलिसांना एकदा मोकळीक द्या, मग बघा ते हा महाराष्ट्र कसा सुतासारखा सरळ करतायत. त्यामुळं समाजातली घाण साफ होईल आणि ही घाण कोणत्याच समाजाच्या फायद्याची नाही. हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. एकमेकांकडं द्वेषानं बघून, द्वेषानं वागून कोणत्याच समाजाचा फायदा होणार नाही. बीड जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर वंजारी व मराठा समाजातलं वातावरण गढूळ झालंय. लोकसभा निवडणुकीवेळीही बीडसह इतर आजूबाजूच्या काही जिल्ह्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं होतं. ते अद्याप शांत झालेलं नाही, ते अद्याप निवळलेलं नाही. अशातच संतोष देशमुख हत्येतले आरोपी हे वंजारी समाजातले असल्यानं पुन्हा या दोन जातीतलं वातावरण बिघडताना दिसतंय. हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. महाराष्ट्राची सामाजिक वीण यातून तुटणार नाही याची काळजी करणारा एकही राजकीय नेता पुढे येऊ नये याचं मला विशेष वाटतं. राजकीय नेता तर त्याच्या राजकीय गोळाबेरजीमध्येच अडकलेला दिसतोय, परंतु स्वतःला सामाजिक, धार्मिक नेतृत्व समजणाऱ्यांपैकी कोणीही पुढे येताना दिसत नाही. ज्या संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराजांची परंपरा आपण सांगतो त्या वारकरी संप्रदायात जातीला, धर्माला स्थान नाही. तिथेही आता इतर जातींच्या कीर्तनकारांना न बोलवण्याचे निर्णय होऊ लागले. इतका जातीचा विखार हा खोलवर गेलाय. वास्तविक सर्व कीर्तनकारांनी जातीभेद उखडून टाकण्यासाठी प्रवचन करायला हवी. समाज म्हणून 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात आपण आता कुठं चाललोय याचा जरा तरी विचार व्हावा. सामाजिक समरसतेची विसवलेली ही जी वीण आहे ही नीट करण्यासाठी आणि पुन्हा ती घट्ट आणि मजबूत करण्यासाठी आता कोण पुढाकार घेईल याची महाराष्ट्र वाट पाहतोय. आता हे वंजारी व मराठा समाजात दिसतंय, परंतु ते 2 जातीपुरतं मर्यादित राहिलं नाही. मराठा ओबीसी, मराठा दलित, मराठा ब्राह्मण, ब्राह्मण बहुजन आणि सर्वच जातीमध्ये व धर्मामध्ये द्वेषाची भावना पसरवण्याचा प्रयत्न होतो. विशेष म्हणजे सोशल मीडियावर याविषयी ज्ञान पाजळणाऱ्यांची संख्या खूप वेगानं वाढत चालली. मत व्यक्त करण्यासाठी जागा मिळाली म्हणजे आपण काय बोलावं, सार्वजनिक ठिकाणी बोलताना, मत व्यक्त करतानाचे काही संकेत आहेत ते आपण पाळतोय का, इतकं साधं शहाणपण आपल्या लोकांमध्ये दिसत नाही. हे खेदानं म्हणावं लागतंय. यातून सामाजिक एकताच नाही तर राष्ट्रीय एकात्मतेलाही भविष्यामध्ये खूप मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे याविषयी कठोर आणि निर्णयात्मक पावलं उचलण्याची हीच ती वेळ आहे. त्यासाठी सरकार,
पोलीस प्रशासन आणि सामाजिक व धार्मिक क्षेत्रातले जे मान्यवर आहेत यांनी पुढे होऊन काम हाती घेण्याची नितांत आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या संबंधित असलेल्या गृह खात्याची जबाबदारी तुमच्याकडेच असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय निरपेक्षपणे संतोष देशमुख यांना तर न्याय द्यावाच, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल अशा कायद्याच्या कसोटीवरील तपास होऊ द्यावा. त्यासाठी तपास यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा दबाव येऊ देऊ नये आणि केवळ संतोष देशमुखच नाही तर सामाजिक समरसतेची वीण उद्ध्वस्त करणाऱ्या सर्वच प्रवृत्ती या ठेचून काढण्यासाठी पोलिसांना जरा मोकळीक द्यावी अशी तमाम महाराष्ट्राची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील जनतेचा जर कानोसा आपण घेतला तर हीच लोकभावना आपणास नक्की दिसेल. याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला जरूर कळवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक व फॉलो जरूर करा. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ द्या. ही भावना लोकांमध्ये जागरूक होऊ द्या. आपण एकत्र आलं पाहिजे. आपली सामाजिक जी समरसता आहे ही जपली पाहिजे. धन्यवाद.